रविकिरण जाधव, लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सी आयोजित आरोग्यम धनसंपदा या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शन शृंखलेतील आज तिसरी पुष्प सादर करताना मला खूप आनंद होत आहे. मी इथे सर्व पार्टिसिपेंटचे आमच्या या शृंखलेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार मानते व स्वागत करते. तसेच आमचे आजचे मार्गदर्शक डॉक्टर विजयजी रुईकर यांचे स्वागत करते. तसेच झोन चेअरमन सुजयजी मेहता आपल्या आग्रहाखातर इथे हजर राहिले त्यासाठीही मी त्यांचे आभार मानते व त्यांचेही इथे स्वागत करते. आज चिपळूणस्थित प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर विजयजी रुईकर, MD, DGO, FICM, CH, मेनोपॉज, रजोनिवृत्ती या स्त्रियांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या संवेदनशील टप्प्यावर जिथे तिला शारीरिक व मानसिक या दोन्ही बदलांना सामोरे जावे लागते या विषयावर ते आपल्याला बहुमोल असे मार्गदर्शन करणार आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. ज्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहात डॉक्टर आहेत ते डॉक्टर विजयजी रुईकर यांची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विजय व्ही रुईकर, MBBS, MD गायनिक ऑब्स्टेट्रिक फ्रॉम KEM हॉस्पिटल मुंबई, DGO गायनिक ऑब्स्टेट्रिक फ्रॉम KEM हॉस्पिटल मुंबई, FICM CH, डिप्लोमा इन लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया जर्मनी. स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शासनाचा कार्यक्रम यशस्वी करून 1985, 1986, 1987 बेस्ट लॅप्रोस्कोपिक सर्जन ऑफ कोकण यांनी सन्मानित. त्यावेळेचे आरोग्यमंत्री माननीय श्री भाई सावंत यांच्यातर्फे सत्कार व सन्मान चिन्ह प्रदान. गेली 40 वर्ष श्रद्धा हॉस्पिटल चिपळूण येथे स्त्रीरोग व प्रसूती तसेच स्त्रियांच्या या विषयी प्रॅक्टिस त्याबद्दल झी TV वर मुलाखत, शाळा, कॉलेज, सामाजिक संस्थांमध्ये अनेक विषयांवर व्याख्यान. त्याचबरोबर ते चिपळूण क्लब लायनचे सिनियर फाउंडर मेंबर आहेत. त्याचा आम्हाला सर्व लायन मेंबरना सार्थ अभिमान आहे सर तुमचा. त्यांनी वेळोवेळी आम्हाला आमच्या क्लबला मार्गदर्शन केले आहे. तसेच आमच्या क्लबला त्यांनी नेहमीच शाबासकीची थापही दिलेली आहे. आम्ही त्यांचे नेहमीच वीर आहोत असे आमचे रुईकर सर त्यांच्या लायन कारकिर्दीबद्दल त्यांची ओळख करून देते. Dr. Vijayji Ruikar joined Lionism in 1989 as charter founder member of Lion Club, Chippur District 32-34, Lions Club President 1992, Zone Chairman, various district club committees chairperson, founded Lioness Club Chippur in 1992, Lions Club Sameshwar 1992, Leo Club Chippur 1990. त्यासाठी त्यांना इंटरनॅशनल कडून एक्सटेन्शन अवॉर्डही प्रदान करण्यात आला होता. मला त्यांची ओळख करून देण्यासाठी आमंत्रण केले त्यासाठी मी क्लबची खूप आभारी आहे. मी आता पुढील चित्र डॉक्टर काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया चॅट बॉक्सवर मांडावे. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आपल्याला मिळतील. मी आता विजयजी रुईकर सरांना त्यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती. थँक्यू व्हेरी मच विभावरीजी. आपण माझं जे काही आता इथे ओळख करून दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. लायन्स क्लब हा आता तुमचा जो गॅलेक्सी क्लब लायन्स तयार झालेला आहे याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. कारण फार ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. त्यांना लायन्स म्हणून खूप मोठा अनुभव आहे आणि लायन्स क्लब त्यांचा स्थापन झाल्यापासून त्यांच्या मी ऍक्टिव्हिटीज नेहमी मॉनिटर करत आहे. ऐकायला येते ना आपल्याला? येस सर, काही प्रॉब्लेम नाही, बोला सर. ना तिथं व्यवस्थित नाही म्हणलं जातं ते कनेक्शन. तर त्यामुळे त्या सर्व भगिनींचं मी इथे पुनश्च स्वागत करतो आणि आपण आज आपल्याशी संवाद करण्यासाठी मला जी ही संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि मी आपल्या विषयाकडे वळतो. आजचा विषय जो आपण आपल्याला दिलेला आहे तो आहे मेनोपॉज. मला वाटतं या विषयावर मी अनेक वेळा खूप ठिकाणी बोललेला आहे आणि मेनोपॉजचा मराठीत अर्थ आहे रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती याचा अर्थ असा होतो की स्त्रियांची जी काही मासिक पाळी असते ती मासिक पाळी एका काही ठराविक कालावधीत
किंवा ठराविक वयामध्ये ती बंद होते आणि ती बंद झाली की त्या स्त्रीला मेनोपॉज आलाय असं आपण म्हणतो. सर्वसाधारणपणे हे मेनोपॉजचं वय असतं 42 वर्षानंतर ते 50 वर्षापर्यंत. आपला जर इंडियन पॉप्युलेशनचा जर आपण विचार केला भारतीय स्त्रियांचा, तर सर्वसाधारणपणे खूप लवकर होते. 42-43 या वयामध्ये ही पाळी बंद होते. पण काही काही स्त्रियांची पाळी ही 50-52 वर्षापर्यंत सुद्धा चालू शकते. आता हा जो काही डिफरन्स आहे, या डिफरन्समध्ये बरेच काही फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असतो जेनेटिक फॅक्टर. कारण शरीरातला जो अवयव आहे, ज्याला आपण ओव्हरी म्हणतो किंवा बीजांडकोश म्हणतो, याच्या कार्यक्षमतेवर हे सगळं चाललेलं असतं. आणि ती कार्यक्षमता पर्सन टू पर्सनमध्ये व्हेरी होऊ शकते. कुठल्या स्त्रीमध्ये ती जास्त कार्यतत्पर असते, ती फार चांगल्या रीतीने काम अनेक वर्ष करते, तर काही स्त्रियामध्ये ती जरा लवकर शिथिल होते आणि त्यामुळे त्याचं कार्य लवकर थंडावतं. पण बेसिकली हे जे कार्य आहे ते कोणाचं कार्य आहे, तर स्त्रीच्या शरीरामध्ये ओव्हरी नावाचा एक ऑर्गन असतो, ज्याला आपण बीजांडकोश असं म्हणतो. आणि हा अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे स्त्रियांमधला. आणि त्या अवयवामुळे स्त्रीचं अस्तित्व हे जपलं जातं. स्त्री संबंधीची तिची जी काही कार्य आहेत, मेनली प्रजनन क्षमता, ही जी कार्य आहे ती त्या ग्रंथीवर फार अवलंबून असतात. आणि त्यामुळे त्या अवयवातून होणारे जे काही संप्रेरके आहेत किंवा ज्याला मी हार्मोन्स म्हणतो, ते हार्मोन्स काही ठराविक काळानंतर त्या हार्मोन्सची लेवल कमी कमी होत जाते. आणि ती कमी झाली की स्त्रीजन्य जे काही स्त्रियांची जी कार्य आहेत, ती कार्य हळूहळू त्यांची कमतरता भासायला लागते, ते कमकुवत होतात. आणि मग एक ठराविक स्टेजला ती जेव्हा संप्रेरके काही ठराविक लेवलच्या खाली जातात, त्यावेळेला मग शेवटचा पॉईंट म्हणजे मेनोपॉज हा येतो. तर हा मेनोपॉज येणं म्हणजे सिझेशन ऑफ मेन्सेस, पाळी त्या स्त्रीची बंद होणं, असा तो प्रवास आहे. आता ही जी गोष्ट आहे ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक परिवर्तनाचा भाग असतो तशाला का, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला हे भोगावं लागतं. पण आता हे सगळं कळण्यासाठी मला काही ठराविक गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील. आणि त्यातलं एक कारण असं आहे की एक गोष्ट अशी आहे की मुळात पाळी का चालू होते. कधी जर आपण मूळ प्रश्नाकडे पडूया की स्त्रीला पाळी कशासाठी पाहिजे, कशासाठी चालू होते पाळी, आणि मग ती चालू झाली तरी मग 42 वर्षाची ती बंद तरी का होते. तर मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की या निसर्गामध्ये किंवा या जगामध्ये कोणी नियंता असेल मला माहित नाही, पण त्याला आपली जी स्पेसीज आहे, जशी मानव म्हणजे पुरुष किंवा आपण मानवता किंवा माणूस हे एक स्पेसीज आहे, ती स्पेसीज अव्याहतपणे टिकली पाहिजे यासाठी त्याच्या वंशामध्ये जी वंशही चालले पाहिजे, त्याची प्रजनन क्षमता ज्याला म्हणतो, म्हणजे त्या माणसाने पुढची पिढी निर्माण केली पाहिजे, अशी एक संकल्पना आहे. आणि त्यामुळेच ही जात कायमची टिकून राहते. आता आपण बघतो ना काय काय अशा प्रजाती आहेत की ज्या या जगात नाही आहेत, जसे डायनासॉर्स आता निघून गेले ते, कारण ती त्यांची प्रजनन क्षमता कुठेतरी थांबली आणि त्यामुळे ते परत निर्माण होऊ शकले नाहीत. काही जे असे प्राणी आहेत, वाघ म्हणा, आपण त्यांना काय अभयदान दिलंय की कारण हे हळूहळू नष्ट होत चालले, ते त्यांना मुद्दाम आपण बघतोय ती क्षमता त्यांची वाढवण्यासाठी. तर ही प्रजनन क्षमता ही प्रत्येक स्पेसिसचं एक इम्पॉर्टंट असं काम आहे. आणि त्यासाठी आपल्या मानवजाती म्हणजे जी स्त्री आहे तिच्यामध्ये प्रजनन क्षमता येते, याचाच अर्थ ती आपला वंश पुढे वाढवू शकते, आपल्यासारखीच माणसं पुढे निर्माण करू शकतो. आणि ही क्षमता येण्यासाठी तिला काही गोष्टी घडतात. त्यातली ही पहिली गोष्ट म्हणजे मासिक पाळी चालू होणं किंवा लहान मुलीचं रूपांतर अशा स्त्रीमध्ये होणं की जिच्यामध्ये क्षमता येते की ती दुसऱ्या मुलाला किंवा मुलीला जन्म देऊ शकेल. त्यामुळे मासिक पाळी येणं हे साधारणपणे 12-13 वर्षात होतं. आणि ही पहिली चाहूल असते की ह्या मुलीमध्ये आता हळूहळू परिपक्वता यायला लागलेली आहे, तिच्यामध्ये परिपूर्णता यायला लागलेली आहे. आणि ही मुलगी आता पुढच्या आयुष्यामध्ये प्रजनन क्षमतेमध्ये तिचं पूर्णत्व होऊन ती नवीन मुलाला किंवा मुलीला जन्म देण्याची तर हे प्रांजल मॅडम थोडा कनेक्टिव्हिटी इश्यू येतोय. हो, कॉल करते सर.
सर अनम्यूट करा सर. हा यस सर. तर ही जी प्रजनन क्षमता येण्यासाठी त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे हार्मोन्स निर्माण होतात ओव्हरीमध्ये, बीजांडकोशामध्ये. आणि त्या हार्मोन्सचं नाव आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ते स्त्रीजन्य हार्मोन्स असतात. त्याचं काम असतं, त्यांचं काम असतं की कुठल्याही स्त्रीला, हा मी तुम्हाला फोटो दाखवतो इथे, कसं दिसणार त्यानंतर असं. हा बघा, हा जो फोटो आहे ना, याच्यामध्ये या ज्या आहेत ह्या ओव्हरीज आहेत. ही गर्भाशयाची पिशवी आहे, हा स्त्रीचा प्रायव्हेट पार्ट किंवा योनी आहे, मार्ग आहे. आणि ही आणि हे अवयव जो आहे त्याला आपण ओव्हरी असं म्हणू शकतो. तर हे जे ओव्हरीचा जो भाग आहे हा फार इम्पॉर्टंट असतो. आणि एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समुळे स्त्रीच्या शरीरामध्ये खूप बदल, त्या मुलीच्या शरीरामध्ये खूप बदल व्हायला लागतात. आणि तिचं हळूहळू रूपांतर हे ॲडल्ट स्त्रीमध्ये होते. आपल्या दृष्टीने ॲडल्ट स्त्री आपण 18 वर्षी म्हणतो. 18 वर्षीमध्ये मुलीच्या शरीराची वाढ अशी झालेली असते की ती दुसऱ्या मुलाला जन्म देऊ शकते. यशाला का तिला पूर्णपणे ताकद आली असते. पण हा जो काळ आहे जो 13-14 चालू होतो आणि तो 18 वर्षापर्यंत चालतो, याला आपण प्युबर्टी म्हणतो. प्युबर्टी किशोरावस्था आपण म्हणू शकतो. किशोरावस्था असते त्या अवयामध्ये ही जी सिस्टीम आहे ती हळूहळू चालू झाली असते. पूर्ण ताकद तिची आलेली नसते. त्यामुळे त्या वयात पाळी इरेग्युलर असते, कधी येते पाळी, कधी 2-3 महिने येते. कारण ते सायकल व्यवस्थितरित्या सेटल होऊन ती संस्था परिपक्व व्हायला एक 4-5 वर्षाचा कालावधी जातो. मग 18 वर्षाच्या काळामध्ये ही पूर्ण क्षमतेची तयार होते. आता याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या हार्मोन्सचे काय इफेक्ट असतात, तर इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनमध्ये जी काय डेव्हलपमेंट होते त्या मुलीची उंची वाढायला लागते, तिला स्त्रीत्व येतं, ज्याला आपण अवर ग्लास शेप म्हणतो, स्त्रीचा कमनीयता म्हणतो, ही त्या इस्ट्रोजनमुळे आलेली असते. लक्षात का. आणि ती मुलगी मग आपण म्हणतो की वयात आली. लक्षात का. तिच्या डेव्हलपमेंट होते, जी ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते, तिचं पेल्विक डेव्हलपमेंट होणं, हा आणि ही स्त्री सारखी दिसणं, हे ज्याला आपण म्हणतो ते सगळं हे इस्ट्रोजनवर अवलंबून असतं. आणि त्याचा फायनल पॉईंट असा असतो की काही ठराविक लिमिट नंतर ती गर्भाशयाच्या पिशवीला सांगते की आता तू मूल तयार करण्याच्या दृष्टीने आपली तयारी कर. म्हणजे काय कर, तर प्रत्येक महिन्यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या बाजूला एक अंतस्त्वचा असते, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये एंडोमेट्रियम म्हणतो. हे जे एंडोमेट्रियम असतं, हे एंडोमेट्रियम गर्भाशयाच्या पिशवीमध्ये हे एंडोमेट्रियम आहे. इथे दिसतंय हे एंडोमेट्रियम आहे, हे दिसतंय आपल्याला, त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. ही जी आतली कातडी असते ती कातडी हळूहळू वाढून त्याची जाडी वाढायला लागते, त्याला आम्ही एंडोमेट्रियल थिकनेस म्हणतो. हा कशासाठी असतो की त्या थिकनेसमध्ये ते अंड येऊन तिथे रुजतं. आपल्याला जर अंकुर आपल्याला जर वाढवायचं असेल कुठल्या जमिनीमध्ये, आपण हाताचं पीक घ्यायचं, आपण अंकुर टाकतो, त्याचे बीज टाकतो, पण तो कुठल्या जमिनीत जगत नाही, त्यासाठी भिंत. त्याप्रमाणे ही एंडोमेट्रियम त्याची थिकनेस वाढतो, जाड होतो तो, म्हणजे त्याच्यामध्ये तो अंकुर रुजतो, तिथे तो वाढायला लागतो. आणि त्याला मुळं फुटली की त्या अंतस्त्वचेवरती आत जातात. आपल्याला लागणारं जे रक्त आहे, आपल्याला लागणारा जो श्वास आहे, आपल्याला लागणारे जे काही पदार्थ आहेत ते सगळे ते खेचून घेतात आणि मग तो गर्भ हळूहळू वाढायला लागतो. तर ही अंतस्त्वचेचं काम आहे, ही वाढतं. समजा त्या स्त्रीला त्या महिन्यात दिवस गेले नाहीत, गर्भधारणा झाली नाही, तर काय होतं मग, ही वाढलेली जी त्वचा असते ती शरीर झाडून टाकतो, बाळ फेकून देतो. आणि त्यामुळे फेकून देतो ते रक्त वाढलेला जो डोंगर असतो आतमध्ये तो कोसळतो आणि बाहेर पडतो, त्याला आपण स्त्रीची पाळी आली असं म्हणतो. हे सर्वसाधारण. त्यामुळे कुठल्याही पाळीमध्ये कुठल्याही प्रकारचं घाण आहे काय असं नाही, की वाढलेली कातडी असते. आणि इट्स अ फेल्युअर ऑन द पार्ट ऑफ युटरस दॅट शी हॅज नॉट गॉट प्रेग्नंट दिस टाईम. मग तुम्हाला जेव्हा पाळी येते तेव्हा तुम्हाला कळतं की ह्या महिन्यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीने ती स्त्री प्रेग्नंट व्हावी म्हणून प्रयत्न केले, पण ते प्रयत्न फोल ठरले. कशाल का. आणि त्यामुळे फोल ठरलं तर आपल्याला कसं कळतं की पाळी आली. पाळी म्हणजे आपण म्हणतो की या महिन्यामध्ये या स्त्रीला आता काही गर्भधारणा झाली नाही. 4-5 दिवस ब्लिडिंग जातं, परत पुढच्या महिन्यामध्ये ती गर्भाशयाची पिशवी आपलं जे काम आहे निरंतर, की आपल्याला परत ती कातडी वाढवणं, परत मूल होतं काय यासाठी प्रयत्न करणं, आणि त्याला आपण नेग्युलर सायकल असं म्हणतो. तर ह्या सगळ्या सिस्टीमचा मुख्यत्वे हेतू असा असतो की प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला गर्भधारणा झाली पाहिजे, यासाठी ही सगळी सिस्टीम प्रयत्न करत असते. जसं आपल्या हृदयाचं काम आहे की बुवा धडधडणे आहे, आपला श्वास, आपल्याला सगळं रक्त सगळ्या शरीरभर पसरवणं आहे, फुफ्फुसाचं काम आहे की आपण श्वास घेतला पाहिजे. तसं त्या अवयवाचं काम परमेश्वराने सांगितलं की तुम्ही दर महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, की आपला वंश वाढण्यासाठी तुम्ही मूल निर्माण केलं पाहिजे. आणि त्यासाठी ती गर्भाशय पिशवी झटत असते. एका महिन्यामध्ये पाळी आली म्हणजे तिने जे काही प्रयत्न ह्या महिन्यामध्ये केले ते तिचे प्रयत्न फोल झाले त्या सिस्टीमचे,
मग पाळी. समजा तुम्ही ती सफल झाली धरून चाला की या महिन्यातले दिवस गेले तर काय होतं, ती आतली कात्री तशीच टिकून राहते. कारण ती जी काय भूमी असते त्यातून मुलाला रक्तपुरवठा होत असतो, त्या मुलाला शोषण शोषून सगळ्या त्याची व्हिटॅमिन्स मिळत असतात, वाढीसाठी लागणारे हार्मोन, म्हणून ती कात्री नंतर झडत नाही, ती तशीच राहते. आणि त्यावेळी पाळी आली नाही की आपण समजतो की बहुतेक तिला गर्भधारणा झालेली आहे. तर हे साधारणपणे पाळीचं थोडक्यात मी तुम्हाला आपल्याला समजेल अशा थोडक्या शब्दात तुम्हाला हे सगळं सांगितलं. ही पाळी येण्याची प्रक्रिया. आता ही प्रक्रिया समजा 13-14 वर्षे चालू झाली की ती निरंतरपणे वयाच्या आपण 42 वर्ष धरून चालूया, 42 वर्षाला मेनोपॉज देऊया, तर 42 वर्षापर्यंत ही येत असते. आता हे येण्यासाठी जे काही हार्मोन्स असतात ते कोण निर्माण करतं, तर ओव्हरी निर्माण करते, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स. आता ह्या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स हे नियंत्रित कोण करतं, ओव्हरीचं काम सुद्धा नियंत्रण कशा म्हणतं, मेंदूकडून त्याला, आपल्या मेंदूकडून त्याला संवेदना असतात की बाबा तू आज इस्ट्रोजन इतक्या प्रमाणात निर्माण कर, प्रोजेस्टेरॉन इतक्या प्रमाणात निर्माण कर. त्यामुळे शेवटी हे कंट्रोल, फायनल कंट्रोल हा त्याचा मेंदूकडून असतो. आणि त्यामुळे मला नेहमी सांगावं लागतं की जर मेंदूच्या कार्यामध्ये काहीतरी बिघाड झाला, तुम्ही समजा खूप टेन्शनमध्ये आहात धरून चाला, तर हे मेंदू त्यांना त्या मेसेजेस व्यवस्थित त्या पाठवत नाही की बाबा तू किती हार्मोन्स तयार करायला पाहिजेस. आणि मग त्याने जर मेसेज व्यवस्थित पाठवले नाही तर ही जी ओव्हरी आहे ती व्यवस्थितरित्या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन तयार करत नाही आणि मग पाळीवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल की कधी कधी असं होतं की एखादी मुलगी परीक्षेसाठी चालली असते, खूप प्रयत्न करते, अभ्यास करते, तर अचानक इतकं टेन्शन येतं की आता मी फेल होईन की काय, मला पास होईन की नाही. आता त्यामुळे त्या मेंदूवर जे काही टेन्शन येतं त्यामुळे मेंदूचं काम थोडंसं बंद होतं किंवा खालावतं आणि त्यामुळे मेंदूकडून उत्तम प्रकारचे मेसेजेस हे त्या ओव्हरीला जात नाहीत आणि मग कधी कधी मुलीची पाळीच बंद होऊन जाते. पाळी येत नाही 3 महिने 4 महिने, मग ते घाबरत का बा पाळी. याचं कारण ओव्हरीमध्ये काही दोष नसतो, गर्भाशय पिशवीला काही दोष नसतो. दोष कुठे असतो की ज्याने सिग्नल द्यायचे वरून मेंदूने, ते मेंदूने सिग्नल व्यवस्थित या महिन्यात दिले नाही. का दिले नाहीत, कारण त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही. कारण आपण नेहमी म्हणतो ना की ज्याची मानसिक स्थिती उत्तम, जो मनाने खूप आनंदी आहे, ज्याला खूप टेन्शन नाही, त्याच्या शरीराच्या सगळ्याच रचना, हे फक्त मी गर्भाशय होते पण सगळेच आपले अवयव धरून चालले, किडनी आहे, लिव्हर आहे, या सगळ्यांना शेवटी फायनल ऑथॉरिटी जी आहे आपल्या शरीरातली ती मेंदू आहे. आणि त्यामुळे मेंदूचं काम जितकं चांगलं रीतीने चालेल तितके आपल्या शरीराचं स्वास्थ्य हे नेहमी चांगलं असतं. त्यामुळे जेव्हा हे आपण सगळ्या काही गोष्टी म्हणतो की एखाद्या बाईला पाळी व्यवस्थित असेल तर मला फक्त गर्भाशयाच्या पिशवीचा विचार करून जमत नाही, मला फक्त ओव्हरीचा विचार करून जमत नाही, मला ओव्हरऑल पेशंटची मानसिक स्थिती कशी आहे, तिला इकडे कुठे काय प्रॉब्लेम आहे का, मेंदूकडून तिला त्या संवेदना व्यवस्थित येतात की नाही. कारण ते टप्प्याटप्प्याने ह्याने त्याला सांगायचं, त्याने त्याला सांगायचं, मेसेंजर्स असतात ती. तर पिट्युटरी नावाचा एक ग्लँड असतो, थायरॉइड नावाचा एक हार्मोन असतो, ह्या सगळ्यांचं व्यवस्थित त्याचं संतुलन असेल तर त्या स्त्रीची पाळी व्यवस्थित. त्यामुळे किती आपण बघतो एखादी 70 वर्षाची बाई येते, ती म्हणते सर माझी पाळी कधी दिवस येत नाही, कधी 2 महिन्यात येते, कधी येतच नाही, कधी 15 दिवसांनी येते, कधी जास्त ब्लिडिंग होतं. तर त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला असतात तर गर्भाशयाच्या पिशवीमध्ये दोष असतो असा नाही, बरेच वेळा तो दोष हायर लेवलला असतो आणि ती इन्व्हेस्टिगेट केलं, ते सगळे मेसेंजर्स किंवा जे काही हार्मोन्स आहेत त्याचा व्यवस्थित आपण समतोलपणा आणला की तो प्रॉब्लेम निघून ते फार मोठं काही घाबरण्याचं कारण नसतं. पण बरेच वेळा आम्हाला काय सापडतं, आता म्हणजे माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिस येतो की एखादी मुलगी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असते, हॉस्टेल कुठे राहत असते आणि ती सांगते की मम्मी माझी 2-3 महिने पाळी आली, की आईच्या पोटात गोळा होतो की का बाबा पाळी थांबली, काय नको त्या गोष्टी तर झालेल्या आहेत ना. आणि मग ती अगदी फार घाबरत माझ्याकडे येते परत मॅडम कनेक्टिव्हिटी इश्यू आलेला आहे.
हॅलो हॅलो. हा सर, येतोय आवाज सर, बोला सर. जरा कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तर त्यामुळे आपल्याला हे एकदा बेसिकली ही गोष्ट कळली की मासिक पाळी येणं म्हणजे काय, स्त्रियांची डेव्हलपमेंट कशावर अवलंबून असतं, हे सगळ्या गोष्टी कळल्या की मग आपल्याला पुढचा विषय समजायला फार सोपं जातो. त्याचं कारण इस्ट्रोजन हा फार महत्वाचा असा ऑर्गनाइज ज्यांमध्ये लक्षात का, म्हणजे इस्ट्रोजन हा जर हार्मोन योग्य प्रमाणात तयार झाला तर स्त्रीला तो स्त्रीत्व देतो. जसा तो किती चांगल्या प्रमाणात तयार होतो याच्यावर स्त्रियांचं सौंदर्य अवलंबून असतं. म्हणजे इस्ट्रोजन हा स्त्रियांची जी स्किन आहे ती नितळ बनवतो. हा, तो समजा कमी प्रमाणात असेल आणि कुठे मेलचा अँड्रोजन हार्मोन जर वाढला तर मग मुलांची काही सिम्पटम्स स्त्रीमध्ये का निर्माण होतं. कधी आपण काही मुली बघतो त्यांच्या कुठेतरी ओठावर लव असते किंवा इथे कुठेतरी थोडे थोडे केस असतात. आता ही पुरुषजन्य सगळे सिम्पटम्स आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी हार्मोन्सचा गडबड झालेली असते लक्षात का. इस्ट्रोजन कमी पडलेला असतो, अँड्रोजन्स वाढलेले असतात त्या शरीरातले. तर ह्या काही सिम्पटम्स आहेत की ज्याच्यावर सगळे ट्रीटमेंट आहे. पण बेसिकली मला एवढं सांगायचं आहे की आपण एवढं ही स्त्री खूप सुंदर दिसते, ती काही सुंदर दिसेल की तिच्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण अत्यंत व्यवस्थित असेल तर ती स्त्री दिसायला सुंदर करते. कारण तो शरीराला जे काही स्त्रीत्व द्यायचं आहे तर त्या इस्ट्रोजनवर अवलंबून असतात. त्यामुळे हा हार्मोन जेवढा चांगला शरीरात तयार होतो, जितक्या व्यवस्थित प्रमाणात तयार होतो, तेवढ्या स्त्रियांचे सगळे जे काही स्त्री सुलभ जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तेवढ्या चांगल्या होतात लक्षात. त्यामुळे इस्ट्रोजनचा फार महत्व आहे. पण हा इस्ट्रोजन तयार होतो वयाच्या 12 वर्षी, तो शरीरामध्ये राहतो 42 वर्षापर्यंत आणि नंतर तो हळूहळू कमी होतो. आणि जेव्हा तो पूर्णपणे कमी होतो तेव्हा मग स्त्रीचं स्त्रीत्व हळूहळू कमी होतं. आणि ते फारच जेव्हा कमी होतं त्यामुळे आपण म्हणतो की स्त्री वार्धक्याकडे आता झुकायला लागलेली आहे. त्यामुळे हे 30 वर्षाचा कालावधी असतो साधारणपणे. आपण जर म्हटलं की एक समजा 12 वर्षी पाळी आली आणि 42 वर्षी जाण्याचं तर हे 30 वर्षाचा कालावधी असतो ज्यामध्ये इस्ट्रोजन चालू होतो. हा इस्ट्रोजन कधीपर्यंत चांगल्या रीतीने तयार होतो, सर्वसाधारण आपण असं म्हणतो की हा इस्ट्रोजन 35व्या वर्षापर्यंत चांगल्या रीतीने तयार होतो. आणि 35 वर्षानंतर कुठलाही पुरुषाचा असो स्त्रीचा असो, ज्याला आपण म्हणतो ना की उतार वय लागणं, हे खरं 35व्या वर्षानंतर त्याचं तारुण्य हळूहळू कमी व्हायला लागतं. तसं 35व्या वर्षानंतर तर आपण जे म्हणतो म्हातारा काय 65 वर्षानंतर माणूस, असं नाही. खरं म्हातारपणाची सुरुवात ही साधारणपणे 35 वयाच्या पासून चालू होते. आणि शेवटी एजिंग म्हणजे तरी काय, एजिंग याचा अर्थ एवढाच असतो. एजिंग याचा अर्थ की जे प्रत्येक जे अवयव आहेत शरीरातले आपले, डोळे असतील, कान असतील, प्रत्येक अवयव त्याची जी फंक्शनल कॅपॅसिटी आहे, काम करण्याची जी काही क्षमता आहे ती मॅक्झिमम तरुण वयात असते. वयाच्या 35व्या वर्षी खूप ही असते, एनर्जी असते त्याच्यामध्ये. आणि ती 35 वयानंतर ती हळूहळू कमी होते. आणि मग वार्धक्याकडे जेव्हा माणूस झुकतो तेव्हा ती अत्यंत कमी होते. त्यामुळे तारुण्याचं पहिलं लक्षण काय की खूप एनर्जी असणं लक्षात का. आणि ती एनर्जी पण तुमच्या शरीरात आहे पण तुम्हाला तरुण म्हणायला काही हरकत नाही. जेव्हा लोक म्हणतात तुम्ही आता म्हातारा तसं नसतं. तुम्ही 60 वर्षामध्ये तुमच्यात खूप एनर्जी असेल, काहीतरी तुम्हाला सर्जनशीलता असेल, काहीतरी आपला एखादा मोठा प्रोजेक्ट घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, त्यासाठी आपल्याला झोकून द्यायचं आहे, ती जी एनर्जी लेवल जर तुमची चांगली असेल तर तुम्ही कधीही म्हातारे होत नाही. हे मला तुम्हाला ते आवर्जून सांगायचं आहे. तशाला का हे फक्त इस्ट्रोजनकडे ती जनन क्षमता ही तुमची कमी होणार वयाच्या 35 नंतर. आता 35 वर्षानंतर काय होतं की आधी 41 वर्षापर्यंत चांगली पाळी येते आणि आज गेल्या महिन्याच्या 1 तारखेला पाळी आली आणि ह्या 1 तारखेला कायमची गेली, असं कधी काही होत नाही लक्षात का. ही जी जनन क्षमता आहे किंवा ही जी पाळी जायची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू थंडावते. म्हणजे वयाचं 35 वर्ष आलं की पाळी मग थोडीशी नियमित येत नाही. 28 दिवसाची पाळी 40 दिवसाची होते, कधी 15 दिवसाची. मग हळूहळू त्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर ही जी काही क्षमता आहे ती 42 वर्षाच्या पाळ्यात सिझेशन ऑफ मेन्स म्हणतात. तर हा जो मधला पिरियड आहे की ज्या काळामध्ये तुमची क्षमता कमी होते आणि ती पूर्ण कमी होते, हा काळाला आम्ही पेरीमेनोपॉज असं म्हणतो. पेरीमेनोपॉज याचा अर्थ मासिक पाळी पूर्णपणे जायच्या अगोदरचा एक 4 ते 5 वर्षाचा कालावधी. तर या 4 ते 5 वर्षाच्या कालावधी हळूहळू कमी होतं. मग या सगळ्यात काय होत असतं मला सांगा. तर या ह्याच्यात असं होतं की तुमची पाळीमध्ये काही प्रॉब्लेम येतात, स्त्रीच्या अस्तित्वाचे काही प्रॉब्लेम येतात, त्यांची ज्याला आपण म्हणतो ती आकर्षक शरीरयष्टी असते ती हळूहळू कमी होते, फॅट डिपॉझिट व्हायला लागतं नको त्या ठिकाणी, त्यांचा जो आपल्याला नाही वाटतं की कमनीय बांधा असा असतीचा तो हळूहळू कमी होत जातो, फॅट डिपॉझिट व्हायला लागतात लक्षात का. ह्या सगळ्या वयानुसार आणि त्या हार्मोन्स कमी झाल्यामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत लक्षात का. आणि मग हा हार्मोन ज्या वेळेला पूर्णपणे जातो त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो मेनोपॉज आला. आता मेनोपॉज आल्यानंतर वयाच्या किती वर्ष, समजा 42 वर्ष येतो. आता हा प्रॉब्लेम आजकालच्या जगामध्ये जास्त वाढलाय. याचा अर्थ 40 to 45 इयर्स पर्यंत आपलं 2/3 आयुष्य संपलेलं असतं. आपण धरून चला की बाबा
साधारणपणे आपण 70-80 वर्ष जगणार होतो धरून चाला, 80 वर्ष आपण वय धरलं तर 80 वर्ष आपण वय म्हटलं तर एक 50-55 वर्षापर्यंत आपलं 2/3 आयुष्य संपलेलं असतं. 1/3 भाग राहिलेला असतो आणि 1/3 भाग असा असतो की ज्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नाही, आपल्याला मेनोपॉज आलेला आहे. त्यामुळे उरलेला 2/3 काळ हा आपण अगोदर घालवला असतो आणि तो मजेत गेलेला असतो, त्या कारण इस्ट्रोजन असतो. आता पूर्वीच्या काळात विचार करा, स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात आपण विचार करूया तर त्यावेळेस अशा समस्या होत्या का? या नव्हत्या. तुम्ही जर पेशवे काढून जर हे केलं तर बाजीराव पेशवेसारखा माणूस वयाच्या 39 वर्षी गेला. संभाजी 39 वर्षी त्याचं डेथ झालं. त्या काळात माणसं फार जगत नव्हती, स्त्रिया सुद्धा फार जगत नव्हत्या, त्यांचं सरासरी आयुष्यमान कमी होतं. त्यामुळे त्यांना मेनोपॉज ह्या एजपर्यंत जातच नव्हतं, त्याच्या अगोदर त्या खाला जायच्या, त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम नव्हता कधी. आता मॉडर्न युगामध्ये आपलं आयुष्य खूप वाढत चाललं. लक्षात का? स्त्रियांचा आता सरासरी आयुष्यमान जगामध्ये बघितलं तर 64 वर्षे सरासरी आयुष्यमान आहे. सरासरी मी सरासरी विचारतो, काय काय असतात 80, 82, 85 असतात, पण सरासरी आयुष्य 64 म्हटल्यानंतर त्या सगळ्या स्त्रियांना जवळजवळ मेनोपॉजचे सिम्पटम्स या मेनोपॉजचे प्रॉब्लेम्स हे त्यांना आता सहन करावे लागणार. ते पूर्वीच्या काळात नव्हते, कारण पूर्वीच्या स्त्रियांचं आयुष्यमानच काय होतं 40-45च्या अगोदर त्या बळकळ जायच्या. त्यामुळे ही एक वाढत्या आयुष्यामुळे मिळालेली आपल्याला एक आणखी एक समस्या आहे, लक्षात का? आणि त्या समस्येवर खूप काही चांगले तोडगे आहेत. तर आता हे सांगताना मला दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की यामध्ये मेनोपॉजमध्ये काय प्रॉब्लेम्स होतात स्त्रियांना. आता पहिली गोष्ट मेनोपॉजमध्ये काही लक्षणं असतात त्याचे प्रॉब्लेम होतात, पण 80% स्त्रियांना फार काही मेजर प्रॉब्लेम्स होत नाही, हे लक्षात घ्या. 80% स्त्रिया हे चांगलं व्यवस्थित आयुष्य आहे, त्यांना थोडंफार इकडे तिकडे जरा लक्षणं असतील पण फार काही लक्षणं आहेत. पण त्यात जी काही महत्त्वाची लक्षणं आहेत ती तुम्हाला सांगतो. त्यातलं एक प्रमुख लक्षण आहे ज्या पाळी जर गेल्यानंतर त्याला म्हणतात हॉट फ्लशेस. हॉट फ्लशेस याचा अर्थ गरम व उष्ण हवेचे झोके येणं. आणि या स्त्रियांना दिवसातून कमीत कमी 10 ते 15 वेळा प्रत्येक वेळी 1-2 मिनिटासाठी छातीच्या वरच्या भागात, चेहऱ्यावर, कानापर्यंत एकदम गरम हवेचे झोक्यासारखं वाटतात. एकदम शरीर गरम होतं, लक्षात टेम्परेचर वाढतं आणि चेहऱ्यावर लालबुंद होतो आणि त्यांना एकदम बेचैन झाला होतो, म्हणजे ते सहन होत नाही त्या काळात. त्याच्यानंतर खूप घाम येतो आणि म्हणजे छातीमध्ये धडधड निर्माण होते, लक्षात बेचैनपणा येतो, लक्षात. आणि इतकं गरम होतं त्यांना की असं वाटतं की एसी खाली बसावं किंवा फॅन लावून बसावं. आणि ते झाला तो हवेचा झोका की त्यांना खूप घाम येतो. तर ह्या सिम्पटम्सला आम्ही इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस म्हणतो. हे फार एक इम्पॉर्टंट असं सिम्पटम आहे जे मेनोपॉजच्या स्त्रियांना बरेच वेळा होतं. आणि त्यावेळी काय होतं आहे की बऱ्याच वेळा त्यांना त्याचा अर्थ माहीत नसतो. घरात लोक म्हणतो अरे याची जळजळ वाढली, छाती दुखायला लागले, घाम पड येतोय आणि ते कोरिलेट करतात हार्ट अटॅकशी. त्यांना वाटतं की बाईला काही हार्ट अटॅकची लक्षणं आहे, म्हणून ते बरेच वेळा हे पेशंटना कुठं ते हार्ट सर्जनकडे, हार्ट स्पेशलिस्टकडे गेलेले असतात. मग तो काहीतरी अशी त्यालाही ते लक्षात येतं की मेनोपॉजचं काही सिम्पटम म्हणून. आणि मग काही झालं तर काही दिवसांनी माझ्याकडे येतात आणि मग मी त्यांना 1-2 प्रश्न विचारतो की ज्यातून मला डायग्नोसिस करायचं की हा हे मेनोपॉज आहे का. तिच्या बाजूला नवरा बसलेला असतो, तर त्यातली बाकीची पण काय शरीरामध्ये एक चिडचिडपणा आलेला असतो, झोप लागत नाही, रेस्टलेसनेस येतो, लक्षात का. असा स्त्री अशी बेचैन असते, घरी एक स्वस्त बसत नाही, इकडे काम कर तिकडे काम कर. ह्या सगळ्या गोष्टींचा मी तिला विचारतो की तुला हे येतं. हो. मग माझं साधारण डायग्नोसिस पक्क झालं असतं की मेनोपॉज आहे. मग तिला विचारतो तुझ्या स्वभावात रागीटपणा आलाय का ग, चिड. हे एवढं विचारतो, नवराच उत्तर हो हो सर सारखी चिडत असते माझ्यावर. त्याच्या मनातला प्रश्न मी विचारलेला असतो आणि तो खुश होतो. मी असं विचारतो सारखी चिडत असते माझ्यावर, तिचा फार रागीटपणा, सारखी रागावत असते घरी वगैरे. तर त्याच्या चेहऱ्यावर एकदम असं स्मित हास्य येतं की सरांनी काहीतरी ओळखलं दिसते यातलं. पण गंमत अशी असते की तो तिचा दोष नसतो. हा डिक्रीज जे हार्मोन्स झाले असतात त्याचा हा झालेला परिणाम असतो, एक मानसिक अवस्था. ती काय मुद्दाम रागा, पण रागीटपणा येतो या काळामध्ये. चटकन स्त्रिया रागावतात आणि चिडचिड करत असतात सारखं, जरा कानावर सारखं. आणि त्यामुळे ओव्हरऑल हे सगळे त्यांचे सिम्पटम्स त्यांना त्रासदायक ठरत असतात. तर एक स्वभावामध्ये चिडचिडपणा येणं, झोप न लागणं व्यवस्थित, हा एक त्यात प्रॉब्लेम असतो. आणि कित्येक वेळा डिप्रेशन येतं. डिप्रेशन म्हणजे उदासीनता येते. उदासीनता वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काय राहिले नाही, खूप आपण उदासीन आहोत असं वाटतं त्यांना. हा एक मानसिक त्यांना आलेला स्थान असतो. त्याच्यामुळे कारणं खूप आहेत. त्याच्यावरची कारणं अशी असतात की एक तर हे फटीग आलेलं असतो, खूप दमलेलं असतं बायका, त्यांना फार दमल्यासारखं वाटतं, अंगात एनर्जी असं वाटतं. आणि हे वय असं असतं ना की ज्या काळापर्यंत काय झालं असतं, मुलं मोठी झालेली असतात बरेच वेळा,
त्यांची लग्न झालेली असतात, मुलं आपलं घरटं सोडून दुसरीकडे गेलेले असतात, लक्षात का ही बाई किंवा नवरा हे दोघं एकटा घरात असतात, त्यामुळे त्यांना असं एकाकीपणाचं हे आलं असतं, त्यात ते डिप्रेशन येतं कित्येक वेळा. की आता तिसरी गोष्ट की काही स्त्रिया ज्या अगदी फार आपल्या शरीरावर खूप प्रेम करतात, त्यांना असं वाटतं आपली आपली फिगर आता नष्ट झाली, आता माझा आकर्षकपणा कमी झाला, तर त्याच्यामुळे सुद्धा कित्येक वेळा एक उदासीनता येते की अरे मी आता चांगली दिसत नाही, मी तरुण दिसत नाही, मी म्हातारपणाकडे झुकले. एस्पेशली ज्या ग्लॅमर वर्ल्डमध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, लक्षात घ्या, ऍक्ट्रेसेस आहेत, फिमेल्स टीव्ही सिरियलमध्ये काम करण्याचे आहेत, त्यांना हे फार प्रकर्षण जाणवतं. कारण सौंदर्य आणि ह्याच्यासाठी त्यांच्याकडे लोक सगळे बघतात. ते जेव्हा जातात कोण लोक त्यांना विचारत नाही, मग त्यांना असं वाटतं की आपण आता दुर्लक्षित झालो. त्यामुळे ही मनाची मानसिकता आपण ठेवली पाहिजे की दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ. त्याच्याकडे हे माझ्या आयुष्यात होणार आहे आणि नॅचरल आहे, मला त्याचं सगळ्याच लोकांना होणार आहे. ही तुमची मानसिकता जर चांगली असेल तर तुम्हाला त्याचा हा मानसिक त्रास होत नाही. आणि हे जे डिप्रेशन जर घालवायचं असेल तर ते चर्चा करायला लागते, त्यांना समजावून सांगावं लागतं, त्यामुळे हळूहळू डिप्रेशन जाऊ शकतं. तिसरी गोष्ट अशी होते की या ह्याच्यामध्ये इस्ट्रोजन जो हार्मोन आहे तो स्त्रीच्या प्रायव्हेट पार्ट किंवा जी स्त्रीजनन क्षमता किंवा जिथे संभोग होतो किंवा शारीरिक येतो त्याचा ज्याला मेंटेनन्स म्हणतो, तो मेंटेनन्स त्या इस्ट्रोजनवर अवलंबून असतो. तो इस्ट्रोजन कमी झाल्यानंतर स्त्रीचे जो प्रायव्हेट पार्ट आहे तो आकुंचन व्हायला लागतो, त्यातली इलेक्ट्रिसिटी निघून जातो, तो कोरडा पडतो आणि त्यामुळे त्या काळामध्ये होणारे संभोग किंवा त्या काळात होणारे सेक्शुअल रिलेशन्स हे त्याला पेनफुल होऊन जातो. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये डिस्पॅरयुनिया असं म्हणतो. आणि त्यामुळे काही काही स्त्रिया सांगतात की आम्हाला सेक्स करावंसं वाटत नाही, खूप दुखतं वगैरे, तर त्याचं कारण इस्ट्रोजन डिप्रेशनमुळे त्या भागाला एक प्रकारचा कोरडेपणा आलेला असतो. तसंच लघवीची जागाही त्याच्या बाजूला असल्यामुळे तिथे सुद्धा आकुंचन आल्यामुळे लघवीच्या काही सिम्पटम्स चालू होतात. म्हणजे सारखं सारखं लघवीला जावं असं वाटणं, लक्षात लघवीला जाताना एकदा लघवीची इच्छा झाली की ती आपल्याला कंट्रोल करता न येणं, पटकन जायला लागतं, ज्याला आम्ही अर्जन्सी म्हणतो. तर अशा टाईपच्या काही सिम्पटम्स आहेत की ज्या आपण मेनोपॉज या ह्याच्याशी आपण रिलेट करू शकतो. त्याच्यामध्ये होतं असं आम्हाला वाटतं आणि त्याच्या सगळ्यांवर ट्रीटमेंट ही आहे, लक्षात घ्या. तर आता आपण हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला नॉर्मल मेन्सेस म्हणजे काय ते सांगितलं, तुम्हाला मेनोपॉज म्हणजे काय ते सांगितलं, मेनोपॉजमध्ये कुठली सर्वसाधारणपणे समस्या असतात या तुम्हाला मी सांगितल्या, आणि मग या समस्यांवर काही तोडगा आहे का, काही उत्तर आहेत का, ती आपण समजावून घेऊया. तर याच्याबद्दल पहिली गोष्ट काय की आता सगळं कशामुळे होतं, शेवटी इस्ट्रोजनमुळे होतं. मग काम सोपं आहे ना आपलं. इस्ट्रोजन, डॉक्टर साहेब जर इस्ट्रोजन माझ्या शरीरात कमी झाला आणि मला जर मेनोपॉज आला तर मला इस्ट्रोजन द्या बाहेरून, इस्ट्रोजनच्या गोळ्या दिल्या की माझा प्रॉब्लेम मिटेल. ही एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण HRT असं म्हणतो, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. HRT हा शब्द तुम्ही ऐकला असेल, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. आता ही कन्सेप्टमध्ये ह्याच्यामध्ये काय की काही त्याला एक नवीन कन्सेप्ट की यंग फॉर एव्हर. म्हणजे एखादी स्त्री म्हणते की मला ना कायमस्वरूपी मला तरुणच राहायचंय. मग तिला जर आम्ही समजा बाहेरून इन्शुरन्स देत राहिलो कायमस्वरूपी, जो शरीरात याचा बंद झालाय, तर ती तरुण दिसेल की नंतर काय नाही. मग फार सोपं काम झालं सर, देत झाला मला इस्ट्रोजन. तर त्याला HRT नावाचा एक प्रॉब्लेम याच्यामध्ये आम्ही ठरवलं. पण त्या HRT जेव्हा आपण बाहेरून देतो एक्स्ट्रा, त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत त्याच्याला, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. HRTचे खूप दुष्परिणाम आहेत, जसे फायद्याचे दोष त्याच्यात हे. त्यामुळे ती काही कुठल्याही पेशंटला आपण ती देऊ शकत नाही. एकतर HRT ही ट्रीटमेंट थोडी महागडी आहे, लक्षात का देताना पैसे खूप खर्च करावे लागतात. आणि ती जर द्यायची असेल आपल्याला तर कॉन्स्टंट मॉनिटरिंग करावं लागते स्त्रीला. दर 6 महिन्यात तिला काही टेस्ट करावं लागतात. त्या HRTमुळे तिच्या काय हृदयावर परिणाम झाला नाही ना, तिचं रक्त गोठण्याची जी काही क्रिया असते त्याच्यावर काही परिणाम झाला नाही, लिव्हरवर परिणाम झाला नाही, अनेक गोष्टी मॉनिटर करावं लागतात. त्याच्यामुळे थोडेफार चान्सेस कॅन्सर व्हायचे असतात, ब्रेस्टचा कॅन्सर व्हायचे चान्सेस असतात ती ट्रीटमेंट घेतल्यामुळे. तर मग सतत आपलं लक्ष होतं ब्रेस्टचा कॅन्सर कुठे डेव्हलप होते का, कुठे तयार होते का. ती जर ती सातत्याने ते मॉनिटरिंग करणार असले तर मग ती आपल्याला सेफली देता येते. अदरवाईज HRT आपल्याला तितकी देता येत नाही. तर हे सोपं उत्तर त्याच्यावर. पण मग जी छोटी छोटी सिम्पटम्स आहेत, हॉट फ्लशेस आहेत, मला ते काय थोड्याशा गोळ्या यामध्ये तिचा जो सहकारी असतो, तिचा पती असतो, त्याच्या घरातले जे लोक असतात त्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. कारण त्यांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे की हे ती काय मुद्दाम चिडचिड ती काय मुद्दाम करत नाही, हा हार्मोन्स आलेला परिणाम आहे. आणि ते फार काळ टिकत नाही. हा 1-2 वर्षामध्ये सगळं परत 6-7 महिन्यामध्ये सुद्धा सगळं परत ते ह्याच्यावर येतं. कारण मग त्या बॉडीला सवय होते. त्याच्यात मूळ कारण काय होतं की आपली जी शरीर आहे त्या शरीराला इस्ट्रोजनची सवय झालेली असते इतके वर्ष, की माझ्या शरीरात दिसतं ते इस्ट्रोजनची सवय असण्याचं एक शरीर, आणि ज्यावेळी इस्ट्रोजन निघून जातो त्या ते इस्ट्रोजन विरहित शरीर, ह्या दोन ज्या अवस्था आहे
त्या दुसऱ्या अवस्थेशी आपल्याला आपल्या शरीराला तिथे त्याच्याशी मॅडम परत कनेक्टिव्हिटी केली का? हॅलो. हो दीदी, वाट बघूया सरांची. त्यांच्या इथे हो हो थोडा रेंजचा इश्यू आणि रेंजचा पाऊसही इश्यू आहे आहे. बहुत. हो, यस हो. यस ओके ओके जरा वाट ठीक आहे. बघूया. हो. यस यस यस. मॅडम फोन केलाय सरांना? हॅलो प्रांजल मॅडम. हॅलो. हा दीदी, एक मिनिट मी करते, त्यांनाच कॉल करते. ओके ओके ओके. काय
हाँ दीदी सर चालू करताय. जॉईन होत आहेत सर. हाँ हाँ सर जॉईन होत आहे. येस जॉईनिंग. हॅलो. हा सर बोला. येस येस बोला सर. काय जरा कनेक्शनचा फार मोठा. मी मोबाईलवरून बोलतोय. येस येस बोला बोला सर. तर आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. आपण कुठपर्यंत आलो तुम्हाला आठवत नाही आता. सर HRT क्रॉस केलं होतं आपण आता. आता आपण HRT पर्यंत आलो होतो. लक्षात का HRT नंतर HRT आपण दिली तर बाकी साधी सिम्पटम जे आहेत ना ते आपण सहजपणे त्याच्यावर हे औषधं आहेत. हार्ट प्रेशर जाऊ शकतात, पॅल्पिटेशन जाऊ शकतो. डिप्रेशनच्या बाबतीमध्ये थोडासा सायकोलॉजिकल थोडासा आपल्याला सपोर्ट द्यावा लागतो. त्याला काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या दिल्या तर सगळं होतं व्यवस्थित आणि हळूहळू सगळं निघून जाऊ शकतं. आता ही ज्या डिस्पॅरिनिया किंवा शारीरिक संबंध करताना होणारा त्रास त्यासाठी जो इस्ट्रोजन आहे, इस्ट्रोजन जो आहे तो इस्ट्रोजन आपण त्यासाठी जो इस्ट्रोजन जो आहे आपण त्याचे काही ऑइंटमेंट्स मिळतात आणि ती ऑइंटमेंट हे बंद करा सर. ऍट अ टाइम दोन्ही चालू ठेवू नका. जर दोन्ही चालू ठेवले ना तर तुमचा इको तयार होतो तिथे. ओके परत कनेक्टिव्हिटी गेली त्यांची. आता ऐकायला येते. येस सर. येस सर येस. तर हा जो प्रॉब्लेम आहे दोन्ही मार्गाची शुष्कता म्हणतो आपण किंवा कोरडेपणा म्हणतो त्यासाठी इस्ट्रोजनची क्रीम्स मिळतात आणि ती जर क्रीम्स आपण वापरली तर त्यामुळे मग त्या भागातला तो कोरडेपणा निघून जातो आणि लैंगिक बाबतीत जे काही प्रॉब्लेम असतात तेही व्यवस्थितरित्या मिटू शकतात. तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे की इस्ट्रोजनमुळे एक स्त्रीला एक फार मोठं वरदान मिळालेलं आहे की जिथपर्यंत शरीरामध्ये इस्ट्रोजन असतो तिथपर्यंत इस्ट्रोजन इज सपोज टू गिव्ह यू इम्युनिटी फ्रॉम कार्डिओवॅस्क्युलर डिझिजेस असं म्हटलं जातं. म्हणजे इस्ट्रोजन ज्या स्त्रीमध्ये व्यवस्थित आहे त्या स्त्रियांना शक्यतो हार्ट अटॅक येत नाही. एक स्टडी आहे तुम्ही जर बघितलं की पुरुष आणि स्त्री यांचा जो करतो तर तुम्हाला पुरुष 35 वर्षाने हार्ट अटॅकने गेला सापडेल, तुम्हाला 40 वर्षी हार्ट अटॅकने गेला, 32 वर्षी हार्ट अटॅक गेला. पण स्त्रिया यंग एज मध्ये तुम्हाला कुठली स्त्री हार्ट अटॅकने गेली सहसा सापडणार नाही. त्याचं कारण मेनोपॉजच्या अगोदर जो इस्ट्रोजन असतो तो त्यांना हार्टच्या डिजीज पासून हार्ट अटॅक पासून त्यांना तो इम्युनिटी देतो, त्यांना तो वाचवतो. त्यामुळे बऱ्याचशा यंग स्त्रियांना मेनोपॉज व्हायच्या अगोदर हार्ट अटॅक येण्याचं जी प्रमाण आहे ते अत्यंत अल्प आहे. पण पुरुषामध्ये हे नसल्यामुळे त्यामुळे इस्ट्रोजन हा फार महत्वाचा आहे त्या दृष्टीने स्त्रियांना. एक दुसरी गोष्ट इस्ट्रोजनमुळे काय होतं की आपल्या बोन्समध्ये हाडांमध्ये कॅल्शियम डिपॉझिट होणं आणि हाडं चांगली मजबूत राहणं यासाठी इस्ट्रोजनची फार आवश्यकता असते. त्यामुळे इस्ट्रोजन एकदा तुमचा कमी झाला की हे त्याचं फंक्शन आहे हाडाला बळकटपणा देणं हे बाकी खूप लवकर निघून जातं. कॅल्शियम हाडामध्ये व्यवस्थित डिपॉझिट होत नाही, व्हिटॅमिन डी त्याच्यात डिपॉझिट होत नाही आणि त्यामुळे ही जी हाडं आहेत ती हाडं ठिसूळ होतात मेनोपॉज आल्यानंतर, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये ओस्टिओपोरोसिस म्हणतो. पोरोस म्हणजे ठिसूळ होणं. तर हे ओस्टिओपोरोसिसची लक्षणं आहेत ती आपल्याला या उतार वयामध्ये दिसायला लागतात स्त्रियांच्या. त्यामुळे मेनोपॉज आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की स्त्रियांनी आपलं हाडं ही मजबूत ठेवण्यासाठी नियमितपणे कॅल्शियम घेणं गरजेचं आहे. त्यांनी नियमितपणे व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला दिसेल ओल्ड वयातल्या आपल्या आजी किंवा तुम्ही जर असं आठवलं तर सगळ्या वाकलेल्या असायच्या बघा, त्यांच्या असं कमरेतून खूप वाकलेल्या असायच्या. अजूनही तुम्हाला काही काही वेळेस स्त्रिया दिसतील की ज्या काठी टेकून नुसत्या अशा वाकून चालतात, सरळ उभ्या पण राहू शकत नाही, लक्षात का. तर त्यामुळे हे तुम्हाला जाणवेल की त्यांची हे काय होतं की ती हाडे एकदम लवचिक होऊन जातात, त्यांच्यामध्ये काही स्ट्रेंथ नसते आणि त्यामुळे त्या बायका अशा वागतात आणि तशा चालतात. तर हे जर होऊ नये असं वाटत असेल तर मेनोपॉज नंतर प्रत्येक स्त्रीने कॅल्शियम चांगल्या प्रकारे तिने घेतलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. व्हिटॅमिन डी घेतलं पाहिजे म्हणजे त्यांची शरीराची बळकटपणा.
आणि म्हणून या वयामध्ये स्त्रियांनी पडणं हे अत्यंत वाईट आहे. स्त्रियांना जरा कुठे धक्का लावून पडला मेनोपॉज नंतर हाडं ठिसूळ असतात, लगेच फ्रॅक्चर्स होतात. आणि फ्रॅक्चर बरेच वेळा कुठल्या लेवलला असतं, हिपचा जो जॉईंट आहे आपला तिथे असतो आणि ते झालं की अत्यंत वाईट प्रकारचे फ्रॅक्चर असतात. त्यामुळे माझं सगळ्याच त्यांना सांगणं आहे की मेनोपॉज नंतर 50 नंतर फार सावकाशीने चाला, सावकाशीने उतरा, कुठे स्वतःला पडू देऊ नका. स्पेशली बाथरूममध्ये साबण लागून पडलेलं असतं, ते साबण पाय घसरतो आणि बायका पडतात आणि अगदी ट्रायव्हल इंजुरी असते पण लगेच हाडं फ्रॅक्चर होतात. तर त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस ही ह्या वयातली फार मोठी एक समस्या आहे. एक आणि दुसरं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इस्ट्रोजन आता निघून गेलेलं आहे तुमच्या शरीरातला, त्यामुळे मग तुमच्यामधलं हार्ट अटॅकचं प्रमाण जे आहे ते आता वाढणार. यंग एजमध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही, पण आता तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे इतर वाढण्यामध्ये तुम्हाला मुद्दाम जास्त प्रमाणात होईल असं नाही, पण जसं पुरुषांना जी काही शक्यता आहे हार्ट अटॅक यायची, तशी मग स्त्रियांची सुद्धा मेनोपॉज नंतर हार्ट अटॅक याची शक्यता पुरुषांइतकीच वाढते. तिसरी गोष्ट, या वयामध्ये तुम्हाला लिपिड जे असतात शरीरातले म्हणजे हायपर लिपिडी आम्ही म्हणतो, त्या आपण कोलेस्ट्रॉल म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खूप प्रमाणात वाढतात. आणि हे वाढलं की कोलेस्ट्रॉल वाढणं, ट्रायग्लिसराईड वाढणं म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये रोग निर्माण करायला आपण आमंत्रण दिल्यासारखं आहे. त्यामुळे या वयामध्ये इतरही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात की तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वजन खूप कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. कारण या वयात आता वजन वाढायची क्षमता वाढलेली असते, कारण तुमचं आयुष्य सिडेंटरी होतं, ऍक्टिव्ह लाईफ संपलेलं असतं, धावपळ करत नाही तुम्ही, ऑफिसला जायचं, अरे एसटी पकडायच्या, धावत धावत जा, असं काही नसतं ना. त्यामुळे शांत असतं आयुष्य, घरात बसून टीव्ही बघायच्या, सिरियल बघायच्या, सिरियल बघताना पॉपकॉर्न खायचे, तर त्यामुळे सहजपणे वजन हे वाढत असतं. तर हे वजन जर वाढायचं नसेल तुमचं, तर तुम्हाला तुमचं वजन खूप कंट्रोलमध्ये ठेवायचं. वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्ह एक्सरसाइज करायला लागतील. आणि दुसरं म्हणजे तुम्ही काय हॅलो हॅलो तर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. आणि त्यामुळे आहार आणि या वयातला अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. आता मगाशी सांगितलं की तुम्ही समजा इस्ट्रोजन घेत नसाल, इस्ट्रोजन बाहेरून येणं थोडंसं डेंजरस आहे. मग असे काही पदार्थ आहेत का की जे खाल्ल्यामुळे आपल्याला थोडाफार इस्ट्रोजन मिळू शकतो? तर त्याला आपण फायटो इस्ट्रोजन म्हणतो. फायटो इस्ट्रोजन हे तुम्ही जर सोयाबीन जर ऐकलं असेल नाव, सोयाबीन, त्या सोयाबीनच्या बीजामध्ये फायटो इस्ट्रोजन असतात. इस्ट्रोजन नॅचरली त्या मिळतात आपल्याला आणि ते डेंजरस नसतात. त्यामुळे अशाच त्याला आम्ही नेहमी काय सांगतो की तुम्ही जे कणिक मळता, पिठाचं तुम्ही आता पोळी करणार, चपाती करणार, तर त्यामध्ये हे फायटोप्रोटीन्स म्हणजे ह्या सोयाचे असे गोळे मिळतात बाहेर विकत, ते त्याच्यात जर तुम्ही टाकलेत 80% पीठ आणि 20% तेल आणि त्याच्यापासून जर तुम्ही पोळ्या किंवा चपात्या केल्या आणि त्या खाल्ल्यात तर तुम्हाला नॅचरल सोर्स ऑफ इस्ट्रोजन मिळतो. त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ या स्त्रियांनी फायटोप्रोटीन्स म्हणतो आपण, सोयाबीनचा वापर हा आपल्या जेवणामध्ये केला पाहिजे. आता हे सगळे झाल्यानंतर मी तुम्हाला हेल्थ विषयी थोडंसं बोलतो की या वयात आपण हेल्थ कशी जपावी. सिंपल गोष्ट आहे, हेल्थ जपणं म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचा आपला रोग होऊ न देणं, एक. दुसरी म्हणजे आपली मानसिक स्थिती उत्तम प्रकारे ठेवणं. 2, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करणं, तुम्ही तुमचं जे खाणं पिणं आहे त्याच्यामध्ये ठराविक काही बंधने पाळायला लागतात आपल्याला, ती पाळणं आणि आपली मानसिक स्थिती उत्तम ठेवणं. त्या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे तुमची हेल्थ चांगली. हेल्थचं डिफिनेशन मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो लोकांना की व्हॉट इज हेल्थ, आणि सगळ्यांची डेफिनेशन खूप वेगळी असतात. इफ आय कॉल हू इज हेल्दी अमंग्स यू, तर मध्ये दाखवतं का चांगलं जाडजूड मस्त की दुष्टपुष्ट माणसाला दाखवतं हा हेल्दी आहे, पण असं मुळीच असतं. हेल्थ ही फक्त फिजिकल नाही आहे. हेल्थचं वेलबिईंग फिजिकल असतं, मेंटल असतं, सोशल असतं आणि त्याला आपण हे म्हणतो स्पिरिच्युअल. या चारही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र, वेलबिईंग ऑफ अ ह्युमन बिईंग, स्पिरिच्युअली, मेंटली, सोशली अँड फिजिकली, हे चारही ज्या गोष्टी एकत्र त्या माणसं आपण हेल्दी म्हणतो. आणि चांगलं उदाहरण देतो, एखादा एक अगदी मस्तपैकी अगदी तुमचा ऋतिक रोशन म्हणा किंवा सलमान खान सारखी बॉडी बिल्ड असलेला एखादा पुरुष आहे समजा, आणि तो रस्त्यात चाललाय आणि त्याच्यासमोर एखाद्या स्त्रीवर कोणतरी बलात्कार करतो आणि हा माणूस त्याचा काही अन्याय पण करत नाही, तिथे हात पण उगारत नाही, अशा वेळेचा माणूस असेल तर त्याला आपण हेल्दी माणूस म्हणू शकत नाही. का त्याची फिजिकल हेल्थ चांगली आहे पण त्याचं सोशल त्याची हेल्थ चांगली नाही असं आपण काहीच तो करत नाही. तर सोशल वेलबिंग जो असलं पाहिजे तर त्या माणसाला हेल्दी म्हणतात. आणि शेवटी स्पिरिच्युअलशी आपण हिंदू धर्माचे लोक आहोत, आपण बरंच स्पिरिच्युअल म्हणतो, आपण पुनर्जन्मावर विचार करतो की हा जन्म आपल्याला नाही, पुढचा जन्मही पाहिजे, मग आपण या महिन्यात काहीतरी साठवलं तर पुढचे ते
प्रारब्ध होऊन आपल्याला चांगलं आयुष्य मिळेल असं आपण मानतो. ही सुद्धा चांगली संकल्पना आहे ज्याच्यामुळे आपण आपलं आयुष्य चांगल्या रीतीने जगू शकतो. कोणाला त्रास न देता, कोणाला मदत करून जर आपण आयुष्य बघतो त्यातून एक प्रकारचा वेगळा आनंद मिळतो. तर या सगळ्या गोष्टी जिथे आहेत तिथे ती हेल्थ आहे. आणि म्हणून हेल्थचा विचार करताना केवळ आपण फिजिकली म्हणजे मी चांगला व्यायाम करतोय, हे करतोय, धावपळ करतोय, जे 5-5 किलोमीटर चालतोय म्हणजे मी हेल्दी असं म्हणता येणार नाही. मी मानसिक माझे टेन्शन घेत असेल, दुसऱ्या माणसाबद्दल काय त्रास देत असेल, त्याला त्याचा द्वेष करत असेल तरी सुद्धा माझी मेंटल हेल्थ ही चांगली नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. आता आपण एक्सरसाइज बद्दल जर बोलायचं म्हटलं तर कुठल्या प्रकारचे एक्सरसाइज केले पाहिजे आपल्याला, तर एक एक्सरसाइज तो मस्क्युलर एक्सरसाइज. मस्क्युलर एक्सरसाइज म्हणजे आपल्या मसल्सचं जे टोन आहे ते आपण मेंटेन केलं पाहिजे. मसलचं टोन मेंटेन करायचं, त्या मसल आपण कामाला लावलं पाहिजे. समजा मला माझा बायसेप मसल तर मला ही बायसेपची मुवमेंट आहे तर मला अशा टाईपचे मसल्स केले तर माझा बायसेप्स कामात येईल आणि तो बायसेप्स थोडासा. आता या वयामध्ये उतरत्या वयामध्ये आपल्याला काही मोठं अगदी पेलवान म्हणायचं नाही, पण आपल्याला नेहमीचे जे टोन आहे बॉडीचं ते मेंटेन केलं. टोन तुमचं जर गेलं, समजा आता खांद्याच्या मसलचं माझं टोन गेलं तर काय होईल माझं, मी असं दिसेल खाली आपण खांदे उतरले होते असे एकदम का होतं, कारण ते खांद्याचे मसल्स त्याचं टोन गेले त्या, आणि ते नॅचरल आहे, उतार वयात ते जाणारच. त्याच्यात ते तुम्हाला मुद्दाम मेंटेन करायसाठी त्याला थोडा एक्सरसाइज करावा लागतो. तर हे सगळे जे मसल जर तुम्ही मेंटेन केले नाहीत तर ते लूज होतात आणि मग माणूस होता तो एकदम आता उतरलं दिसतो माणूस, आपण म्हणतो की बाई एकदम उतरली असं जे म्हणतो ह्याचं कारण त्याचं मसलचं टोन निघतं. त्यामुळे मस्क्युलर एक्सरसाइज तेवढ्यासाठी करायचे असतात. कशाला की आपलं बेसिक जे टोन आहे बॉडीचं ते तुम्हाला मेंटेन करायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती त्याला आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणतो. योगामध्ये आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो. कारण तुम्हाला समजा सहजपणे वाकायचं असेल समजा, तर तुम्हाला जर वाकता येत नसेल सहजपणे तर मग काय त्याला अर्थ नाही. समजा मला सांगायचं की डॉक्टर तुम्ही वाका, अंगठे पकडून दाखवा बघू गुडघ्यातनं वाकता, तर ते मला करता आलं पाहिजे. कारण जसं वय वाढतं तसं शरीराची त्याला इलॅस्टिसिटी असते म्हणतो आपण. लहान मुलं इलॅस्टिक असतात, लहान मुलं कशी उलटी छोटी सरकेतली अशी मुलं करतात तसं करतात, मोठी माणसं नाही करत. कारण त्यांच्या शरीरामध्ये झूलपणा येतो, त्यांची इलॅस्टिसिटी निघून जाते शरीराची. तर ती जर तुम्हाला मेंटेन करायची तर तुम्ही ते दररोज स्ट्रेच केलं पाहिजे. समजा माझा हात आता असा स्ट्रेच होतोय धरून चाला, आज ही माझी स्थिती आहे, पण मी काही वर्षांच्या तर माझे हात इतकेच होतील असं ह्याच्या पाठीकडे जाणार नाही. पण मी जर दररोज असं करत बसलो तर ती माझं स्ट्रेचेबिलिटी राहते. म्हणून स्ट्रेचिंग एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा महत्वाचे आहेत आणि ते योगातून मिळतात, योगासनामधून मिळतात. तर स्ट्रेचिंग एक्सरसाइज इज अनदर थिंग. तिसरे असतात कार्डिओटोनिक एक्सरसाइज. कार्डिओटोनिक एक्सरसाइज म्हणजे काय की तुम्हाला फुफ्फुस आणि लंग्स म्हणजे लंग्स आणि हार्ट याला व्यायाम द्यायचा आहे. त्यांना त्यामध्ये क्षमता असली. समजा मी नेहमी असा बसून आहे 24 तास तर माझ्या हृदयाला आपला एवढं त्याला रक्त एक दिलं 60 वेळा तो झाला तरी माझ्या सगळ्या शरीराला रक्तपुरवठा झाला. पण जेव्हा मी धावत सुटतो, मला एखादी बस पकडायची आणि तू 5 मिनिटं मला धावत जाऊन ती बस मिळणार आहे आणि जेव्हा धावायला लागतो तेव्हा त्या हृदयामध्ये क्षमता पाहिजे की आता माझं एनर्जी मला जास्त वेळ करते तर त्याने पटपट पंपिंग करायला पाहिजे. ती त्याला जर तुम्ही नेहमी सवय नसेल लावलं तर तो करणार नाही आणि तो हार्ट अटॅक येईल. त्यामुळे त्या हृदयाला हे करण्यासाठी आपण एक्सरसाइज केली, ज्याला आपण एरोबिक एक्सरसाइज म्हणतो. दोरवरच्या उड्या मारणं, पोहणं, सायकलिंग करणं, फास्ट चालणं, तशाल का हे कार्डिओटोनिक एक्सरसाइज आहे. तर हे सगळ्या कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज ऍक्टिव्हिटीज किंवा मी तुम्हाला सांगते तसा प्रकारचा तुमचा व्यायाम पाहिजे. किती वेळ व्यायाम लागतो मला दिवसाला? 45 मिनिट्स इज द टाइम. की 45 मिनिटं माझ्या मते प्रत्येक माणसाने स्वतःसाठी काढली पाहिजे. नाही निघत कधी कधी. आता मी पण कित्येक वेळा खूप इतका बिझी असतो, 14-15 तास थांबतो, झोपलो की उठता येत आणि मला एवढा व्यायामाला वेळ असते. पण तरी सुद्धा मी थोडा तरी वेळ काढतो माझ्यासाठी स्वतःसाठी. आणि तो वेळ फक्त तुमच्या स्वतःसाठी पाहिजे लक्षात घ्या. तो वेळ तुमच्या नवऱ्यासाठी नाही, मुलासाठी नाही, कोणासाठी. हा वेळ माझ्यासाठी आहे कारण मला माझं आयुष्य मेंटेन करायचं आहे. तर तेवढा वेळ तुम्ही प्रत्येकाने काढला पाहिजे. आणि त्या ह्याच्यामध्ये ध्यानधारणा करणं किंवा स्वस्थ बसून प्राणायामसारखे करणं की ज्याच्यामुळे तुम्हाला मनशांती मिळते. शेवटी मी तुम्हाला सांगितलं की मानसिक स्थिती तुम्ही चांगली आली पाहिजे. टेन्शन्स असतात, दररोजच्या आयुष्यात भांडण झालेलं असतं, त्याचे कुठे आफ्टर इफेक्ट्स असतात. आपण कुठल्या तरी जवळच्या मैत्रिणीशी भांडलेलं असतो, तिच्यावर खूप प्रेम असतं आपल्या मैत्रिणी, पण ती भांडते असतो, मग त्रास होतो त्याचा आपल्या रात्री. मग तो जाण्यासाठी तुम्हाला ध्यानधारणा करून आपली जी मानसिक ताकद आहे ती वाढवावी लागते. मग तुमची हेल्थ चांगली राहते. शेवटी आपल्या हेल्थचे काही परिमाण आहे की कसं आपण हेल्थ जेवतो समजायचं. तर त्याला पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वजन कंट्रोलमध्ये पाहिजे. किती वजन पाहिजे तुम्हाला? माझं वजन किती पाहिजे असं म्हटलं तर सर्वसाधारणपणे तुमची हाईट जी आहे ती सेंटीमीटरमध्ये मोजायची. समजा तुमची हाईट 150 सेंटीमीटर आहे चला, त्यातले 100 वजन करायचे म्हणजे किती राहिले? तर 150 सेंटीमीटरच्या हाईटच्या साठी सर्वसाधारणपणे 50 किलो वजन पाहिजे.
आता इकडे तिकडे 2-3 किलो सोडून द्या, 53 किलो असतं तर ठीक आहे, पण तो 60 वर गेला असला तर समजा की तुम्हाला वजन आपल्याला कमी करायला पाहिजे. तर आपली हाईट समजा आता माझी हाईट 172 सेंटीमीटर आहे धरून चला, तर मला 72 किलोच्या वरती जाऊन जाणार नाही. तर माझी हाईट आहे तर मला 69-70 ह्या जरा 70च्या पुढे वजन गेलं की मग मला कॉन्शियस झालं, तरी 70 झालं तर आज काय लग्नाचं आमंत्रण आहे, एकटा मुलीने जेवायला बोलवले आणि गोड गोड केले म्हणून आपलं भरपूर खायचं असं मला करतो झालं. एकटा मी एकच लाडू घेईन असं एखादा ते हे माझं बंधन मला पाळायला पाहिजे, लक्षात का? तर ते होईल. कारण काय पार्ट्या दररोज असतात ना, आज काय हिने बोलवलं जेवायला, उद्या काय ह्या मित्राने बोलवलंय आणि आपलं भरपेट खात गेलं तर होणार. शेवटी हे आपल्याला यंग एज मध्ये ठीक आहे, बिकॉज तुम्ही एनर्जी ती डिसिपेट करताय, क्रिकेट खेळताय, बॅडमिंटन खेळताय, यावेळेस आपण ते सगळे ऍक्टिव्हिटी आपल्याला कमी झाल्या असतात. त्यामुळे तुमचा जो इंटेक आहे तो इंटेक तुम्ही कमीत कमी केला पाहिजे. आपल्या शरीराला नेहमीच्या कामासाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जी ठरली आहे, ती कॅलरीमध्ये मिळते आपल्याला. त्या कॅलरीज सिडेंटरी माणूस असेल त्याने 1500 कॅलरीज घेतल्या पाहिजेत, 1700 कॅलरीज घेतल्या पाहिजेत. त्याच्यापेक्षा जर त्याने जास्त खाल्लं तर त्या कॅलरीज फॅटच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होतात, लक्षात का? आणि त्या डिपॉझिट झाल्या की मग तुमचे टायर सगळे वाढायला लागतात, जिकडे तिकडे वाढायला लागतात, लक्षात जातात. त्यामुळे तुम्ही किती खाता ह्याच्यावर अवलंबून आहे, लक्षात जातात. तुम्हाला जर जास्त खाणं असला तर तुमची ही बँकेमध्ये पैसे खूप होणार बँकेमध्ये, तुम्ही खर्च करायला पाहिजे तर ते सगळे निघून जातील. तर तुम्ही जर जास्त खाणं असला तर त्या दिवशी 2 उड्या जास्त मारायला पाहिजे, लक्षात का? 4 किलोमीटर 6 किलोमीटर धावायला पाहिजे. आज मला खायचं ना, आज काय बिर्याणी केली आहे, मी आज भरपूर खाणार, खा ना, तुम्हाला आवडते, पण मग त्या दिवशी तुम्ही नेहमीपेक्षा 2 तास जास्त चालायला पाहिजे. तर ते सगळं ठीक आहे. तुम्ही काम कमी केलं, जास्त खाल्लं तर हे वजन तुमचं वाढत जातं. त्यामुळे वजन कंट्रोल करणं हे या वयामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि वजन कमी करता सांगायला सोपं असतं मला, वजन कमी करणं एवढं सोपं नाही आहे. वजन कमी करण्याचा सारखा किंवा तू कमी खा सांगायला सोपं आहे, पण माणसाला खावंसं वाटतच नाही, लक्षात का? पण तुम्ही काय खायला महत्व आहे, लक्षात का? की तुम्ही जर सलाड भरपूर खाल्लं म्हणजे तुमचं पोट भरतं ना, मग तुम्ही कमी खा. तर सलाड भरपूर खा ज्याच्यामध्ये कॅलरिक व्हॅल्यू खूप कमी आहे. पण तुम्ही तेलकट पदार्थ, बटाटा वडा खायचा, भजी खायची, नंतर जाऊन पिझ्झा पण खायचा तिकडचा, जंकी फूड खायचं, खायला खूप आवडतात, चटकदार पदार्थ असते त्याला खावेच वाटतात, पण त्याच्यामुळे वजन नेहमी वाढतं. तर सिंपल फूड जे आहे, चपाती, तेल न लावलेली चपाती, पालेभाज्या, सलाड, तशाला दही, हे तुम्ही जर हे घेतलं पण तूप बीप सगळं अवॉइड केलं तर तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहतं. पण याचा अर्थ असा नाही, मी लोकांना नेहमी सांगतो की असं वाटतं की अरे फ्राईड फूड खाऊ नका. अरे ते शेवटी फूड आहे ना, आपण आनंदासाठी खातो ना, मग खाल्लंच पाहिजे. तर मला फ्राईड फिश खावासा वाटला तर खाऊ नये असं नाही, पण फ्राईड फिश खाल्ला की मग इकडचं कुठेतरी कमी केलं पाहिजे. मग तेवढ्याच पोळ्या खाऊन जाणार नाही, तेवढाच राईस खाऊन जाणार नाही, मग तिकडे जरा राईस जरा मी कमी खाईन ना, हे जरा खायचं तर अशा करून तुम्ही ते सगळं ऍडजस्ट केलं पाहिजे. त्यामुळे कुठलाही पदार्थ वर्ज्य असे म्हणणार नाही, बटाटा खाऊच नका असं कधी म्हणणार नाही असला, पण दररोज खाऊ नका. आणि त्या इतर ठिकाणी तुम्ही ते कॉम्पन्सेट करा, कमी करून, किंवा तुम्ही व्यायाम करून ते जिरवण्याचा प्रयत्न करा. हा साधारण सिंपल आपल्या ते जर मी कमी खाल्लं तर काय होईल, माझं शरीर बारीक होईल. माझ्या शरीरात जे फॅट आहे ना, बँकेत पैसे ठेवले आहेत ना मी साठवून, ते हळूहळू वितळून माझ्या ह्याच्या उदरण्यासाठी वापरावं लागते. माझी बँक म्हणजे आपले फॅट डिपॉझिट ते हळू बोला. तर तसं करावं लागेल, म्हणजे तुमचं वजनाचा हा प्रॉब्लेम तुझा आपोआप होऊ शकतो. आता दुसरा जो गोष्ट आहे ती तुम्हाला कसं कळेल आपलं शरीर व्यवस्थित की नाही. हा जो आहे ना, हा भाग ते माझी कंबर, याला आपण सेंट्रल भाग म्हणतो, शरीराचा सेंट्रल भाग. सेंट्रल ओबेसिटी येणं हे सगळ्यात डेंजरस आहे. सेंट्रल ओबेसिटी म्हणजे काय की छातीवर खूप फॅट येणं आणि पोटावर खूप फॅट येणं, हे यायला लागलं की समजायचं की तुम्हाला हार्ट अटॅक आणि ह्या इतर सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता वाढते. आणि नेहमी आपण म्हणतो ना, तो अरे काय छान आहे, गुडगुडीत आहे, ते गुडगुडीपणाला काही अर्थ नसतो त्या तशा प्रकारच्या गुडगुडपणाला, ते हेल्थ चांगली नाही. लक्षात काय, तर तुमचं इथलं वजन वाढायला लागलं, छाती आणि पोट ह्याच्यावर फॅट जमायला लागली की त्याला आपण कोर फॅट म्हणतो, सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. ती ओबेसिटी
यायची नसेल तर तुम्हाला ते फॅट सगळं कमी करायला पाहिजे. आणि ती आहे की नाही कसं कळतं, तर काही रेशोज आहेत तुम्हाला घेऊन सांगतो मी. तुम्ही जर तुमच्याकडे जर मोजपट्टी काय म्हणतो आपण टेप असते, ती टेप जर तुम्ही ते कमरेला लावली तिथे इथल्या वाला बेंबीच्या लेवलला लावली आणि दुसरी टेप तुम्ही हिप्सच्या लेवलला लावली, तर रेशो आहे कमरेची पट्टी आणि हिप्सवरची पट्टी ह्याचा रेशो स्त्रियांच्या बाबतीत 80च्या खाली पाहिजे. कळलं मला काय सांगते? म्हणजे हिप्सच्या लेवलला तुमचे जर टेप मेजरमेंट दाखवत असेल 100, तर तुमची कंबर 80 सेंटीमीटर पाहिजे. लक्षात का? इथे जर 90 दाखवत असेल तर त्याप्रमाणे ती वाढेल, म्हणजे 110. तर तुम्ही तुमचा तो शेप चांगला आहे असं आपण म्हटलं तर तिथे तुमची म्हणजे ओबेसिटी कमी असं म्हणतात. त्यामुळे त्याला हिप टू वेस्ट असा रेशो आहे आणि तो रेशो 0.8 किंवा 80 असला पाहिजे. पुरुषांच्या बाबतीमध्ये तो 85 असतो. हा रेशो जर कुठे कमी, थोडक्यात हा रेशो तुमचा 90 वर गेला आहे, ह्याचा अर्थ काय होतं की तुमच्या पोटावर फॅट जास्त व्हायला लागले, ते तुम्हाला कमी व्हायला लागतं. तशाल तर हा एक परिमाण आहे त्याच्यामधलं. तुम्हाला वजनाचं मग सांगितलं 100 वजन हे कसं करायचं. तिसरा महत्वाचा जो एक परिमाण आहे त्याला आपण BMI असं म्हणतो. BMI बॉडी मेटाबॉलिक मास इंडेक्स. त्याला मास इंडेक्स म्हणतात. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स असं म्हणतात त्याच्यात. तर तो कसा कॅल्क्युलेट करतात? त्याचं सिम्पल आहे. तुमचं जे वजन आहे ते किलोग्राम मध्ये घ्यायचं. समजा 70 किलोग्राम वजन आहे माझं, तर 70 किलोग्राम असलेलं डिवायडेड बाय, त्याला भागायचं. कशाने भागायचं? तुमची जी हाईट आहे, समजा माझी आता 170 सेंटीमीटर हाईट असं धरून चाला, तर त्या हाईटचं मीटरमध्ये रूपांतर करायचं. किती झालं? 1.7 मीटर झालं. त्या 1.7चा स्क्वेअर करायचा. म्हणजे वेट डिवायडेड बाय वर्ग, कसला वर्ग? हाईटचा, 1.7च्या हाईटचा. आणि मग त्याचं जे उत्तर येईल ना त्याला आपण BMI असं म्हणतो. नॉर्मली याचं उत्तर 18 ते 23 पाहिजे स्त्रियांच्या बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत 25 पर्यंत चालेल. ओके. हे जर त्याच्यात असेल तर तुम्ही समजा की तुमचं जे आयडियल वेट आहे व्यवस्थित आहात तुम्ही असं समजायचं. BMI आता घरी जाऊन सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा आणि बघा किती येतो तो जर 23च्या आत असेल तर तुम्ही एकदम आयडियल आहात. 23च्या वरती गेलात, 27 पर्यंत गेलात म्हणजे तुम्ही जाडे व्हायला लागलात समजायचं. आणि 30च्या वरती गेलात म्हणजे तुम्ही अतिलठ्ठ झालात असं समजायचं. लक्षात का? तर तो तुम्हाला जर खाली आणायचा असेल तर तुम्हाला वजन कमी करायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. लक्षात का? हा लक्षात BMI वेट इन kg डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ हाईट इन मीटर्स. हेच तुम्ही करून बघा. ही काही तुम्हाला मी परिमाणं सांगितली ज्याच्यावरून तुम्ही घर बसल्या तुम्हाला कळू शकतं की आपलं कुठं काय चुकतंय का. लक्षात का? हेल्थच्या बाबतीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या की सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. तिसरी गोष्ट, हे जे वय आहे मेनोपॉज, हे साधारणपणे आपण म्हणतो की वार्धक्याकडे झुकलेलं वय असतं. त्यामुळे या जीवनामध्ये आपण सक्रिय राहायला पाहिजे. मी नेहमी काढतो एजिंग जे आहे त्या एजिंगमध्ये झालं म्हणजे तुम्ही सकारात्मक त्याच्याकडे बघितलं पाहिजे की या एजमध्ये सुद्धा आपण काहीतरी समाजाला देऊ शकतो, आपल्या फॅमिलीला देऊ शकतो, आपल्या अनुभव असतात पुष्कळ, त्या अनुभवाचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा समाजासाठी काहीतरी उपयोग केला पाहिजे. आपलं आयुष्य आपण घालवलं असतं, सगळं काही जवळजवळ मजा करून झालेलं असते. त्यामुळे आपण काही समाजासाठी लिहिता येत असेल तर लिहून दाखवा, वाचन करतात तर वाचून दाखवा लोकांना. काही लिखाण करत असेल, आपले अनुभव लिहायचे असेल तर लिहून शेअर करा लोकांबरोबर. मुलं बाळ असतील घरी त्यांच्यावर तुम्ही खेळा, त्यांना काहीतरी शिकवा. अशा रीतीने तुम्ही जर हे केलं तर तुमचं उर्वरित आयुष्य खूप आनंदात जाऊ शकतो. आणि दिस इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ विच आय टोल्ड यू 1/3 ऑफ पार्ट हा मेनोपॉज नंतरचा आहे आणि तोही तुम्ही आनंदाने तो जगला पाहिजे. शेवटी आयुष्य हे आपल्याला, शेवटी आपण सगळं मरते लोक आहोत, आपण काही ना काहीतरी या जगातून जाणार आहोत. ऍक्सेप्ट करायला पाहिजे, त्याला काही इलाज नाही. पण जिथपर्यंत आपण जिवंत आहोत तिथपर्यंत आपण क्वालिटी लाईफ जगलं पाहिजे. नुसतं लेंगी लाईफ जगण्यात काय आहे, क्वालिटी लाईफ. आणि ते सकारात्मक असेल, लोकांच्या उपयोग पडणारं लाईफ असेल, ज्याच्यापासून आपला आनंद मिळणार असेल, असं आयुष्य तुम्ही जगला तर मग ते आयुष्य परिपूर्ण जगलो असं आपण समजायचं. आणि शेवटी काही ना कधी आपल्याला या जगातून जायचं आहे, त्यासाठी मी नेहमी तयार असलं पाहिजे. आणि मी माझं कर्तव्य केलंय, मी आयुष्यासाठी मजा केले, ओके, परमेश्वरांनी माझं स्टेशन आलं, मी उतरून निघून गेलो. तर अशा टाईपची आपली भावना पाहिजे. लक्षात का? तर हे साधारणपणे मी तुम्हाला ब्रॉडली सांगितलं. हे जर लेक्चर प्रत्यक्षपणे समोरासमोर असतं तर खूप मजा येते असं मला वाटतं. हे जरा झूमचं मला स्वतः लेक्चर काय जमत नाही, पण मी माझ्या परीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पलीकडे जर आपल्याला काही प्रश्न असतील ते आपण जरूर विचारावे. थँक्यू व्हेरी मच.
विभावरी मॅडम म्यूट आहे. हॅलो 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 हा बोला बोला हॅलो बोला. माझं बोलणं झालं आता तुम्ही बोला. आवाज येतोय हा बोला सर? मॅडम, येतोय आवाज येतोय, बोला तुम्ही. सर, तुम्ही दिलेल्या मेनोपॉज आणि त्याच्या रिलेटेड आजारांवर जी माहिती दिली आणि सांगितलेल्या उपचारांचा आणि सावधगिरीचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. या टप्प्यावर स्त्रीने होणारे बदल तिने हसत हसत स्वीकारावे व आपले आयुष्य आनंदाने व्यतीत करावे हे अधोरेखित होते. चॅटबॉक्स मध्ये आपल्याला एक प्रश्न आलाय सर, वॉटर रिटेशनचा प्रॉब्लेम येतो का आणि तो आला तर किती वर्ष राहतो? मला तुला ऐकायला येत नाही व्यवस्थित, काय म्हणाल तुम्ही? वॉटर रिटेन्शनचा प्रॉब्लेम येतो का आणि तो किती वर्ष राहतो? वॉटर रिटेन्शन म्हणजे मला कळलं नाही. मला तुम्हाला युरिन रिटेन्शन म्हणायचं आहे का? युरिनच्या बाबतीत म्हणायचं की ओव्हरऑल वॉटर रिटेन्शन? चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आला तुमच्यासाठी. कुठला चॅटबॉक्स मध्ये वॉटर रिटेन्शनचा प्रॉब्लेम येतो का आणि किती वर्ष राहतो? कशाची रिलेटेड आहे ते नाही समजले. प्रॉब्लेम येतो का म्हणजे ओव्हरऑल बॉडी वेट? हा, वॉटर रिटेन्शन म्हणजे ओव्हरऑल बॉडी वेट ना. हा, बॉडी वेट म्हणायचं ना. वाढतं काय सांगायचं, ते वाढतंच वजन म्हणून. पण ते वजन वाढायची कारण मी तुम्हाला सांगितले काय आहे ते बेसिकली. कारण हे जे वय असतं ना, या वयामध्ये तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते. मेनोपॉज म्हणजे एक उतार वयाला असतात. त्या उतारामध्ये केवळ इस्ट्रोजन गेला म्हणून वजन वाढतं असं नाहीये लक्षात का. त्याला अनेक कारण आहेत लक्षात का. कारण तो वार्धक्याचा भाग आलेला असतो. तुम्ही सेडेंटरी लाईफ जगायला लागलेला असता लक्षात का. तुमचा ऍक्टिव्ह लाईफ कमी झालं असतं. तुमच्या ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीज कमी झाल्या असतात. तुम्ही ज्या प्रमाणात काम करायचं त्या प्रमाणात करत नसता आणि मग सिलेंडरी लाईफ झालं, नुसतं बसून काम करताय त्यामुळे वजनही वाढणारच आहे लक्षात का. तर वॉटर रिटेन्शनचे दोन अर्थ होतात. म्हणजे मला तुमचा अर्थ बरोबर कळत नाही. वॉटर रिटेन्शन म्हणजे काय असतं की किडनी जेव्हा फंक्शन करत नाही, लघवी बाहेर फेकत नाही, तेव्हा जे पाणी साचतं त्याला आम्ही वॉटर रिटेन्शन म्हणतो. तशाला प्रेग्नंट बायकामध्ये कधी हातापायला सूज येते बघा खूप, आपण म्हणतो ना, ते वॉटर रिटेन्शन असतं शरीरामधलं लक्षात का. तशा तुम्ही म्हणत असाल तर तसा वॉटर रिटेन्शनचा ह्याच्याशी काही संबंध नाही. मेनोपॉजमुळे काय तसं वॉटर रिटेन्शन होतं. पण किडनीचा तुमचा प्रॉब्लेम असेल, किडनी लघवी योग्य प्रमाणात तयार करत असेल, बाहेर फेकत नसेल तर तुम्हाला वॉटर रिटेन्शन होणार. जर तुमच्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम झाले असतील तर हार्टमुळे ओव्हरऑल सूज येते शरीराला, वॉटर रिटेन्शन होतं. लिव्हरचे काही प्रॉब्लेम असतील, सिरोसिस ऑफ लिव्हर आपण म्हणतो, दारूपिण्या लोकांमध्ये लिव्हर खराब होतं, तर तुमच्यामध्ये ते सुजलेलं असतं सगळे चेहऱ्या बिरामध्ये सगळं पाणी साचून त्याला वॉटर रिटेन्शन आम्ही म्हणतो लक्षात. पण तसं वॉटर रिटेन्शन इस्ट्रोजनमुळे होतं असं नाही. कधी कधी तुम्ही जे म्हणता ना की प्री मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मेन्सेस यायच्या अगोदर कळलं का, एक प्रकारचं रिटेन्शन होतं. त्याच्यामध्ये ब्रेस्ट एंगॉजमेंट होते, छाती खूप लक्षात का, त्यांच्या ब्रेस्टमध्ये होते किंवा उठी पोटामध्ये दुखतं, तात्पुरतं होणार रिटेन्शन आहे लक्षात का, ते बाकी असतं. प्रश्न आलाय मेनोपॉज नंतर होणारे आजार, पण मला वाटतं सर तुम्ही ते मेन्शन केलेले आहेत. मेनोपॉज नंतर होणारे आता तुम्ही मेन्शन झालेले आहेत ते. मेनोपॉज रिलेटेड आजार आहेत ना, तो मेनली तुमचा ऑस्टिओपोरोसिस एक आहे आणि इस्ट्रोजनचं तुमचं कवच निघून गेल्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर होणारे डिसीज आहेत ते एक आहे. आणि तिसरं ओव्हरऑल लिपिड्स आणि ह्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम, हार्टचे अटॅकवर येण्याची शक्यता, हे त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. एज रिलेटेड आहेत की जे पुरुषामध्ये पण होतात तुम्हाला होतील असे आहेत तशाच का. पण बेसिकली इस्ट्रोजनमुळे हे दोन प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे, मेनोपॉज टेस्ट असते का, असेल तर माहिती द्या. म्हणजे आपल्याला मेनोपॉज आला आहे की नाही बघण्यासाठी कुठे टेस्ट आहे का? किती किंचित आवाज तर नाही म्हणजे असं ऐकायला मला इथे बाहेर ऐकायला. बोलू का? हा बोला सर. तुम्ही मला असा प्रश्न विचारला की मेनोपॉज साठी काही टेस्ट आहे काही विच कन्फर्म दॅट यू आर गॉन टू मेनोपॉज कशाला. आता क्लिनिकली मी तुम्हाला सांगितलं सिरियस मेन्सेस मी तुमचे हे आले, पण समजा एखाद्या बायला 34 वर्षी पाळी गेली धरूनचा, तर तिला मेनोपॉज आला असं आपण 100% म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत लक्षात का. कारण तिचं कारण वेगळं असेल, तिच्या ओव्हरीज अजूनही चांगल्या असतील पण इतर कारणामुळे त्या काम करत नसतील तर त्याला मेनोपॉज नाही म्हणता येत. आपल्याला मेनोपॉज जर बघायचं असेल तर आपल्याला काही टेस्ट करावं लागतात. त्याची सगळ्यात सोपी टेस्ट म्हणजे LH ल्युटिनाइन नावाचा एक हार्मोन असतो आणि FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे दोन ज्या टेस्ट आहेत ह्याच्या जर टेस्ट केल्या आणि ते जर वाढलेले सापडले
तर तुम्ही समजायचं की यू हॅव गॉन इन टू मेनोपॉज. कशाला नॉर्मली यांची लेवल 8, 9, 10च्या आत असते. 15च्या वरती गेली दोन्ही लेवल की समजायचं की आपल्याला मेनोपॉज झालेली. तर ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे मेनोपॉजची. ओके ओके सर, तुम्ही दिलेल्या माहितीचा खूप नक्कीच आम्हाला फायदा होईल. आपल्या आज इथे सादर झालेल्या आरोग्य जनसंपदा शृंखलेत आपल्याला लाभार्थी म्हणून उपस्थित होते त्या सर्वांचे मी आभार मानते. ज्यांनी आपल्याला रोजनिवृत्ती या विषयावर सुंदर व सुटसुटीत पद्धतीने असे मार्गदर्शन केले ते डॉक्टर विजयजी रेडकर यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच लायन झोन चेअरमन लायन सुजयजी मेहता यांचेही आम्हाला सपोर्ट करण्यासाठी त्यांची उपस्थिती आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच होती. त्यांचेही मी आभार मानते. तसेच लायन प्रेसिडेंट चंद्रकांतजीही आज उपस्थित आहेत. त्यांची मी आभार मानते. येथे मी उद्या सादर होणाऱ्या आरोग्य जनसंपदा या शृंखलेच्या चौथे पुष्प म्हणून डॉक्टर निनाद साडगीलकर जे आयुर्वेदामध्ये MD आहेत त्यांचे निरोगी राहण्याचा मंत्र या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचाही तुम्ही जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवून लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि आमचे सत्र आजचे समाप्त झाले असे मी डिक्लेअर करते. थँक्यू सर. डीडी हा मॅडम बोला. हा आपलं सत्र वेळेवरती झालेलं आहे. थँक्यू सो मच सर. डीडी आपण क्लोज करू शकता. येस ओके चलो बाय. थँक्यू. येस ओके सर.